नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी अनिल गाबणे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद. आपणास आज सोयाबीनवरील अळीवर्गीय किडीचे व्यवस्थापन या विषयावर आपण मार्गदर्शन घेणार आहोत. सर्वसाधारणतः आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे पीक 35 ते 40% क्षेत्रावर घेतलं जातं आणि पुढचा येणारा काळ जुलै असेल, ऑगस्ट असेल, या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात आपल्याला सोयाबीनची पानं खाणारे, तसंच सोयाबीनची पानं पोखरणारी आणि सोयाबीनच्या शेंगा खाणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे किंवा दरवर्षी प्रादुर्भाव जाणवतो. सर्वसाधारणतः प्रादुर्भाव सोयाबीनमध्ये होण्याचं प्रमुख कारण जे आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की वारंवार त्याच शेतावर आपण पेरणी करतो, पिकांची फेरपालट करत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट स्वच्छता मोहीमचा अभाव, म्हणजे मागच्या हंगामातील जे पीक असेल ते योग्य पद्धतीनं काडी कचरा किंवा त्याची जे कांडीपुंजी असतील याचा जर नायनाट योग्य पद्धतीने झाला नाही तर पुढच्या हंगामासाठी आपल्याला तो किडी वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपण शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की जे बियाणं आहे विद्यापीठानं शिफारसीत सांगितलेल्या बियाण्याचाच आपण वापर करणं गरजेचं आहे. परंतु कधी कधी जास्त पेरलं जातं त्यामुळे दाट पेरणी होती आणि त्याच्यामुळं काय होतं की दाट पेरणी झाल्यामुळे किडीला पोषक वातावरण सुद्धा निर्माण होतं. जुलै ऑगस्ट मध्ये जो काही रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण, यामुळं काय होतं की किडीला ते पोषक वातावरण होऊन किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि सर्वात महत्त्वाचं की रासायनिक कीटकनाशकाचा अवाजवी वापर, योग्य पद्धतीनं जी काही लेबर क्लेममध्ये कीटकनाशके आहेत त्याचा वापर आपण करत नाही, त्यामुळं बऱ्याच वेळा किडीचा उद्रेक होतो. तर सर्वसाधारणतः सोयाबीनवर जी किडी येतात यामध्ये प्रामुख्याने जर पाहिला आपण तर 3 प्रकारच्या किडी यामध्ये आहेत. तर त्यामध्ये पानं खाणारी अळी, त्यामध्ये जर पाहिला आपण तर उंटअळी, लष्करी अळी आणि हेलिकोवर्पा अळी. ही आपल्या सर्वात प्रथम जी अळी येते उंटअळी येते, त्यानंतर आपली लष्करी अळीचं आक्रमण होते, त्यानंतर हेलिकोवर्पाचं अळीचं आक्रमण होतं. याचं योग्य व्यवस्थापन नाही झालं तर 46 ते 70% आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. त्या दृष्टीनं आपण याचे योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्यानंतर पाना गुंडाळी अळी, तुरीच्या बाबतीमध्ये पाहतो आपण तुरीच्या पिकावर जी अळी येते पानं गुंडाळते पहिल्या अवस्थेत येणारी, तीच अळी आपल्या सोयाबीनच्या पिकावर येते. आता ती आपला नुकसान करण्याची क्षमता तिची 8 ते 10% नुकसान करू शकते. त्यानंतर लीफ मायनर, म्हणजे पानं पोखरणारी जी कीड आहे, बऱ्याच वेळा आपल्याला भाजीपाला वर्गीय जी पिकं असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात ती दिसते. तिचं योग्य व्यवस्थापन नाही झालं तर त्या 40 ते 60% नुकसान होऊ शकते. आणि सर्वात घातक जी कीड आहे सोयाबीनवर ती म्हणतो शेंगा पोखरणारी अळी, तिला आपण हेलिकोवर्पा अळी म्हणतो किंवा हिरवी अळी. तर हिरवी अळी अमेरिकन अळी ज्याला म्हणतो आपण, म्हणजे पूर्वी कपाशीवर यायची, नंतर तुरीवर असते, हरभऱ्यावर असते, तीच सोयाबीनवर आपल्या येते. तर अशा प्रकारच्या अळीवर्गीय किडी आपल्या सोयाबीन पिकामध्ये आक्रमण करत असतात. आता हे जर चित्र पाहिलं तुम्ही याच्यामध्ये दिसेल आपल्याला की 2009-10 मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात या स्पोडोप्टेरा आणि हिरवंटोळ्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला होता. त्याचनंतर या सर्व किडीचं जर योग्य व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला तर याचं सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला एक किडीची ओळख असणं गरजेचं आहे. त्यामुळे किडीचा जीवनक्रम, किडीची कमजोर अवस्था किंवा नाजूक अवस्था, की ज्या अवस्थेमध्ये मी योग्य पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करू शकतो. त्यानंतर किडीच्या नुकसानीचा प्रकार, एखाद्या वेळेस अळीवर्गीय किडी ज्या आहेत या काय करतात, रात्री आपलं नुकसान करतात आणि दिवसा दिसत नाही. म्हणून याचं सर्वेक्षण करताना आपल्याला अगदी सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस गेलो किंवा ढगाळ वातावरण जर असलं आणि सोयाबीनच्या पिकामध्ये तुम्हाला अळी पानावरच दिसते, तर अशा प्रकारे किडी नाही दिसली तर आपल्याला त्याचं कोणत्या किडीनं नुकसान केलं याचं जर ओळख करायची असेल तर त्या नुकसानीचा प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. नुकसानीच्या प्रकारानंतर सर्वात महत्त्वाचं त्याच्या आर्थिक नुकसानीची पातळी. जेव्हा आपल्याला किडीचं व्यवस्थापन करायचं आहे त्यावेळेस विद्यापीठानं ठरवून दिलेलं जे आहे की आर्थिक नुकसानीची पातळी, ज्याला आपण ETL लेवल म्हणतो, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, की माझ्या शेतामध्ये मी फवारणी केव्हा घ्यायची हे जर मला करायचं असेल तर त्यासाठी मला आर्थिक नुकसानीची पातळी, किडीची माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या गोष्टी जर आपल्याला योग्य पद्धतीने माहीत असतील तर आपण किडीचं योग्य प्रमाणे व्यवस्थापन करू शकतो. त्यामध्ये जर पाहिलं आपण तर सर्वात प्रथम जी कीड येणारी आहे ती आहे आपली उंटअळी.
रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण असला तर त्यावेळेस आपल्या सोयाबीनच्या पिकावर उंटाळी येते. उंटाळीचा जीवनक्रम जर पाहिला आपण तर 32 ते 35 दिवसामध्ये जीवनक्रम असतो. आणि आळीवर्गीय किडी कोणतीही घ्या, एक लक्षात घ्या, हिच्या जीवनाच्या 4 अवस्था असतात. तर याच्यामध्ये सर्वात पतंग, नर मादीचं मिलन झाल्यानंतर अंडी देतात. अंडीतून अळी बाहेर निघते. अळी 15 ते 17 दिवस राहते. नंतर अळी 5 अवस्थेमध्ये जाते. त्यानंतर परत ती कोशावस्थेत जाते. कोश जमिनीमध्ये देतात आणि कोशातून परत तिला योग्य वातावरण मिळाल्यानंतर तिच्यात पतंग बाहेर पडतो. आणि नर मादीचं मिलन झाल्यानंतर परत त्यांचं जीवनचक्र सुरू होतं. म्हणजे जवळपास 35 ते 40 दिवसामध्ये याचा जीवनक्रम पूर्ण होतो. वातावरणानुसार याचा जीवनाचा कालावधी 5 ते 10 दिवसात कमी जास्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला उंटाळी, उंटाळी म्हणजे हिची उंटासारखी चाल आहे, बाग देऊन चालते. हे जर पाहिलं तुम्हाला तर काही ठिकाणी आपल्याला अं, अं, इटकरी रंगाच्या सुद्धा लंब आळ्या दिसतात आपल्या याच्यावर. तर ह्या 2 प्रकारच्या आपल्याला उंटाळी आपल्या पिकावर दिसत असतात. तर हे आपल्या पानाचं नुकसान करतात आणि पानाला छिद्र पाडतात. त्यानंतर जर पाहिला आपण येणारी कीड सर्वात महत्वाची जी घातक आहे आपल्याला, ती आहे लष्करी अळी. तर लष्करी अळीचा जीवनक्रम जर पाहिला तर 35 ते 40 दिवसात हा जीवनक्रम हिचा पूर्ण करतो. आणि ही जी कीड आहे ही समूहानं अंडी देते. समूहानं अंडी देते आणि अंडीच्या वर कवर असते आणि पानाच्या खाली अंडी देते. आणि त्यामुळं आपल्याला एकाच वेळेस याच्या अंडीची जिथून आळ्या बाहेर निघतात तर मोठ्या संख्येनं बाहेर निघतात आणि आपल्या पिकावर एक वेळेस आक्रमण करतात. आणि बऱ्याच वेळा लष्करासारखं आक्रमण करतात आणि आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आपण पिकाची पाहणी करणे. अशी जर अंडीपुंजी कुठं दिसली आपल्याला पानाच्या मागच्या साईडला, पानाच्या वरच्या साईडनं तुम्हाला असा ठिपका पडलेला दिसतो, तो जर तुम्ही पाहिला आणि त्याच्या पानाच्या मागच्या साईडनं जर पाहिलं तर तुम्हाला अंडीपुंज दिसतात. तर या पद्धतीनं आपण जर त्याचं सर्वेक्षण करत राहिलं तर, कारण ही जी अळी आहे, ही जर पतंग आहे, हिचा मादी पतंग, ही जवळपास 350 ते 400 अंडी एका वेळेस देतो. आणि एका वेळेस तेवढ्या अळ्या बाहेर पडतात आणि आपल्या पिकाचं नुकसान करते. त्या अळीमध्ये काय असतं, अळीच्या अंगावर असे थोडे ठिपके असतात आणि राखाडी कलरची अळी असते. तर अशा पद्धतीनं नुकसान करते ती आपल्या पिकाचं. तर नुकसान करताना पानाची अगदी चाळणी केलेली दिसते. बऱ्याच वेळा याच्यातलं हरितद्रव्य खातं आणि तुम्हाला हे शिरा पानाच्या तशाच दिसतात. तर अशा प्रकारे या किडीचं आपल्याला नुकसान होतं. त्यानंतर येणारी कीड म्हणजे केसाळ अळी. बऱ्याच वेळा काही भागामध्ये आता ह्या अळीवर्गीयच्या किडीचा प्रादुर्भाव होतो, तो आपण तण नियंत्रण जर आपण 30 ते 35 दिवस आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये केलं नाही तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त जाणवतो. तर या दृष्टीने बिहार केसाळ अळी म्हणजे तिच्या अंगावर केस असतात पूर्ण. आणि केसाळ अळीचा जीवनक्रम जर पाहिला तर आपण 35 ते 40 दिवसाचा आहे. तर या जीवनक्रमामध्ये ही जर पाहिला तुम्ही नुकसानीचा प्रकार, ही सुद्धा आपल्या सोयाबीनच्या पिकाच्या पानाची जी काही आहे, पानाची चाळणी करते. आणि त्यामुळं काय होतं की पुढची वाढ होत नाही, शेंगा भरत नाही आणि उत्पादनामध्ये घट होते. त्यानंतर येणारी जी प्रमुख कीड आहे आपली, ही हेलिकॉर्प अळी. ही पानं सुद्धा खाते आणि शेंगाच्या अवस्थेत आलं तर शेंगाचं नुकसान करते. त्यामुळे सर्वात घातक कीड आपली आहे. कारण आपले जे कोवळे दाणे असतात सोयाबीनचे, याचं नुकसान करते. याचा जीवनक्रम जर पाहिला आपण तर 35 ते 40 दिवसाचा जीवनक्रम आहे. आता हेलिकॉर्पाची अळी म्हणजे अमेरिकन हिरवी अळी, जी आपल्या तुरीवर येते, कपाशीवर सुद्धा येते, सोयाबीनवर येते. जवळपास 130 ते 140 पिकावर ही अळी आक्रमण करत असते. तर हिचं जर पाहिलं तर विविध प्रकारचे याचे छटा असतात, विविध प्रकारचे याचे प्रकार आहेत अळ्यांचे. तर यामध्ये जर पाहिलं तुम्ही, ती जी अंडी जी आहे, तर अंडी ही खसखसाच्या दाण्यासारखी असतात. अंड्यातून अळी बाहेर निघते. अळी 5 अवस्थेत जाते. 5 अवस्थेत गेल्यानंतर ती कोशावस्थेत जाते. आणि कोशावस्थेत गेल्यानंतर 7 ते 8 दिवस कोशावस्थेत जमिनीत पडून राहते. योग्य वातावरण मिळाल्यानंतर परत कोशातून काय होतात, पतंग बाहेर तयार होतात. आणि पतंग आल्यानंतर नर मादीचं परत मिलन होते आणि परत हे जीवनचक्र सुरू राहतं. तर याच्या वर्षभरामध्ये 3 ते 4 पिढ्या याच्या तयार होतात. पण सोयाबीनच्या बाबतीत जर पाहिलं आपण, ही नुकसान म्हणजे शेंगाचं नुकसान करते आपले. सर्वात मोठं जर पाहिलं तुम्ही तर हे शेंगाचं आपल्या मोठ्या प्रमाणात नुकसान करते. त्यामुळं आपल्याला ही कीड व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर जी येणारी कीड आहे लीफ मायनर. ऑकेजनली एखाद्या वेळेस जर आपल्या वातावरण तिला योग्य मिळालं तर ही सहसा जी भाजीपाल्यावर येणारी पीक आहे, परंतु कधी कधी सोयाबीनवर सुद्धा हिचं आक्रमण होत असतं. हिला लीफ मायनर म्हणजे पानं पोखरणारी जी कीड आहे, ही काय करते, पानाच्या कडाच्या साईडनं आपलं इथे अंड देऊन अळी बाहेर आत पानाच्या याच्यात येते आणि आतला हरितद्रव्य खाते. आणि अळी ही पानाच्या मधामध्येच वाढत चालते आणि वेगवेगळे तुम्हाला हे वेगळ्या रंगाचे दिसतात. बऱ्याच वेळा आपल्याला
जे जाड पानं असतात जसं वांगी असतील, नंतर विशेष करून टोमॅटो जर पाहिले तुम्ही, किंवा वेलवर्गीय जे पिकं असतील किंवा भोपळा असतील, कारले असतील, याच्या पानावर तुम्हाला आपल्याला जास्त प्रमाणात याचा अळीचा प्रादुर्भाव दिसतो. तर अशा पद्धतीनं सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला पानाच्या साईडनं हे पान वाळलेलं दिसते तुम्हाला, आणि अशा प्रकारचा हा प्रादुर्भाव याच्यामध्ये जाणवतो. यानंतर जी येणारी कीड आहे ती मुख्यतः पाने गुंडाळणारी कीड. बऱ्याच वेळा या किडीचं आक्रमण, कारण सोयाबीनच्या पिकावर जर पाहिलं तर जवळपास 250 ते 300 प्रकारच्या वेगवेगळ्या किडी येतात. परंतु ह्या ज्या प्रमुख आपल्या भागामध्ये येणाऱ्या किडी आहेत, आळीवर्गीय किडी, या अवस्थेमध्ये आपल्याला ही एक पानं गुंडाळणारी अळी आहे. तर हिचं जर पाहिलं जीवनक्रमच्या 4 अवस्था आहेत. तर याच्यामध्ये काय करते, ही सोयाबीनचे पानं गुंडाळते, आणि पानं गुंडाळल्यानंतर पानांची संख्या कमी होऊन आपल्या उत्पादनामध्ये घट होते. आणि एका वर्षामध्ये काय होते की एकच पिढी याची जन्माला येते. त्यानंतर या किडीचं जर योग्य व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला, तर आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणं अतिशय गरजेचं आहे. कारण कोणतीही किडी केवळ रासायनिक कीटकनाशकावर जर अवलंबून राहिलो तर आपला त्याच्यामध्ये योग्य व्यवस्थापन होत नाही. त्या दृष्टीनं सामूहिकरित्या आणि एकात्मिक पद्धतीनं कीड व्यवस्थापन करणं किंवा रोग व्यवस्थापन करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये जर पाहिलं सर्वात महत्त्वाचं की सर्वेक्षण. जेव्हा केव्हा आपण सहसा जाऊ, सकाळच्या वेळेस जाऊ, तर आपण सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. कारण ज्या अळीवर्गीय किडी आहे त्या सकाळी किंवा संध्याकाळी दिसतात. त्यामुळे दुपारी तुम्ही शेतात गेल्यानंतर जर ते पोखरलेलं पानं दिसतील, परंतु अळी दिसणार नाही. कारण काय करतात, ह्या सर्वच रात्री नुकसान करणाऱ्या किडी आहेत. जेवढ्या काही अळीवर्गीय किडी असतील ह्या आपल्या पिकाचं रात्री नुकसान करतात. त्यामुळे आपल्याला सकाळच्या वेळी अगदी 7-7:30ला जाऊन शेताची पाहणी करणं गरजेचं आहे. पाहणी करताना आपण शेतात फिरताना एक रनिंग मीटर ओळ, म्हणजे जवळपास एक रनिंग मीटर ओळमध्ये आपल्याला जवळपास 10 ते 15 झाडं असतात. त्या 15 झाडामध्ये जर आपल्याला 1 ते 2 अळी दिसली, पानं झटकून पाहायचे, पानाजवळ वाकायचं, थोडंसं पाहायचं, पानं झटकायची. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही 1 ते 2 अळी पडली, तर असं समजायचं की आता आर्थिक नुकसानीची पातळी गाठलेली आहे. त्या दृष्टीने आपण व्यवस्थापन करणं आहे. दुसरं जर व्यवस्थापन करायचं असेल आपल्याला, तर आपल्याला फेरोमोन सापळे, लैंगिक सापळे हे सुद्धा मिळतात. याचा जरी वापर केला आपण, तर आपल्याला या किडीचं सर्वेक्षण योग्य पद्धतीने होऊ शकतं. तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की किडीची आर्थिक नुकसानीची पातळी व्यवस्थापन करण्यासाठी माहीत असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने जर पाहिला आपण, हिरवी उंटाळी सध्याच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हिचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला जर पाहिलं 3 अळ्या प्रति मीटर ओळ, फुलावस्था असताना 3 अळ्या जर आपल्याला दिसल्या, तर आपण समजायचं की फवारणीची वेळ आलेली आहे. त्यानंतर शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर 4 अळ्या प्रति मीटर ओळ दिसल्या आपल्याला, तर आपण समजायचं की फवारणीची वेळ आलेली आहे. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची अळी आहे स्पोडोप्टेरा, म्हणजे जिला आपण म्हणतो लष्करी अळी किंवा तंबाखूचे पानं खाणारी अळी. तर ह्या 10 अळ्या प्रति मीटर ओळ, प्रति रनिंग मीटर ओळ ज्याला म्हणतो आपण, म्हणजे त्यामध्ये 10 ते 15 झाडं मिळतात, बसतात. असे 4 ते 5 ठिकाणचे जर ऑब्झर्वेशन घेतले आपण आणि पाहिलं, किंवा पानं किंवा झाड झटकले आपण, ताळ्या आपल्याला खाली पडलेले दिसतात, आणि त्या मोजून सहज आपण त्या पद्धतीने आर्थिक नुकसानीची पातळीची काढू शकतो. त्यानंतर शेंगा पोखरणारी अळी, म्हणजे ज्याला म्हणतो अमेरिकन हिरवी अळी, यामध्ये जर आपल्याला 5 अळ्या प्रति मीटर ओळ दिसल्या, तर आपण समजायचं की आता आर्थिक नुकसानीची पातळी गाठलेली आहे आणि फवारणीची वेळ आलेली आहे. त्यानंतर पाने गुंडाळणारी अळी, 8 ते 9 पानाच्या गुंडाळ्या प्रति मीटर ओळ. कारण जे आपण जवळजवळ पिकं पेरतो, म्हणजे सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, तर याचं आर्थिक नुकसानीची पातळी काढताना आपण काय करतो, प्रति मीटर ओळ प्रमाणे एका मीटर ओळमध्ये किती प्रमाणात अळ्या आपल्याला सापडल्या, त्याहून आपण आर्थिक नुकसानीची पातळी गाठू शकतो. त्यानंतर जर पाहिला आपण, तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की ज्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करायचा आहे आपल्याला, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मशागतीय पद्धत आहे. तर आताच आपण मशागतीय पद्धतीमध्ये जर पाहिला आपण, तर सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की मागच्या वर्षीचा जो हंगाम संपल्यानंतर पिकाचे अवशेष नष्ट करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा आपला खोडकिडा असेल, चक्रभुंगा असेल, सोयाबीनचं कुटार शेतामध्येच राहतं, तर त्याची आपण विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. कारण पुढच्या वर्षी ती कीड मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. त्यासाठी पिकाची फेरपालट हा एक तिच्यावर चांगला पर्याय आहे. परंतु आता बऱ्याच जणांकडे आता सोयाबीनच असतं दरवर्षी. जर घाटावरचा विचार केला आपण जिल्ह्याच्या बाबतीमध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तर सोयाबीन सतत घेत राहतात. त्यामुळं काय होतं, किडीचा उद्रेक होतो. त्यानंतर खोल नांगरणी करणे, त्यानंतर कीड आणि रोग प्रतिबंधक वाणाचा वापर. मागच्या वर्षी जे वाण पेरलं आपण, त्याच्यावर कोणत्या प्रकारची किडी आली, कशी आली, कोणतं वाण चांगलं आहे, आपल्या परिसरामध्ये
कोणत्या प्रकारचे वाणं चांगले वाटले आपल्याला, तेच प्रकारचे पानं आपल्याला, की जिच्या पानावर लव असेल, शेंगावर लव असेल, असे जर वाणं निवडले आपण, तर ते किडीला आणि रोगाला प्रतिकारक क्षम वाण असतात. विशेषतः किडीसाठी त्याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. नंतर सोयाबीनचं बी पेरताना आपण बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरू नये. कारण बीज प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळास आपल्या किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यानंतर शिफारशीत बियाण्याचा वापर आणि योग्य लागवडीचे अंतर. बऱ्याच वेळा काय होतं की दाट पेरणी झाल्यामुळे किडीची आणि रोगांची संख्या आपल्या शेतामध्ये त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कधीही सोयाबीनचं बियाणं जे शिफारशीमध्ये 45 बाय 10 सेंटीमीटर किंवा 30 बाय 5 सेंटीमीटर या पद्धतीने आपण जर केलं, 45 बाय 5 सेंटीमीटर आणि 30 बाय 10 सेंटीमीटर या अंतरीवर जर लागवड केली आपण, तर योग्य पद्धतीने आपलं त्याचं हे होऊ शकतं. त्यानंतर जर पाहिलं दुसऱ्या पद्धती, की रुंद पानाचा तणाचा नायनाट. बऱ्याच वेळा काय होतं की सोयाबीनचे जेव्हा आम्ही प्रत्यक्ष फील्डवर पाहायला जातो, तर उंटअळीचा प्रादुर्भाव, स्पोडोप्टेराचा प्रादुर्भाव, लष्करी अळी, कोणत्या अळीचा प्रादुर्भाव, तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्या वेळेस सतत पाऊस असल्यामुळे किंवा तणनाशक फवारलं न गेल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामुळं काय होतं, या अळीवर्गीय किडीची संख्या वाढते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे, आपल्याला रुंद पानाची जर जी असतील सोयाबीनच्या याच्यामध्ये, त्याचा नायनाट करणं गरजेचं आहे. कारण याच्यावर काय होतं, उंटअळी आणि लष्करी अळी याच्या मोठ्या प्रमाणात तिच्यावरती अंडी देतात पतंग, आणि त्यामुळं काय होतं, या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या शेतामध्ये वाढतो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे पक्षी तांब्याचा वापर. टी आकाराचे एका एकरामध्ये पक्षी तांबे जर आपण बसवले, 10 ते 15 एका एकरी जर बसवले, एखादी पहिली दुसरी वाई झाली आपली, ज्यावेळेस सोयाबीन फुलावर येते किंवा फुलावर येण्याच्या आधी आपण जर असे टी आकाराचे जर पक्षी तांबे आपल्या शेतामध्ये बसवले, तर पक्षी सकाळच्या वेळेस त्याच्यावर येऊन बसतात किंवा संध्याकाळच्या वेळेस बसतात आणि आळ्या वेचून खातात. म्हणजे त्यांना बसण्यासाठी निवारा करणं गरजेचं आहे आपल्याला. त्याचप्रमाणे आपलं मोठ्याच प्रमाणात आपलं किडीचं नियंत्रण त्याच्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर पिवळे चिकट सापळे लावणे. पांढरी माशीचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या पिकावर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे पिवळे चिकट सापळ्याचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर फेरोमन सापळ्याचा वापर करणं गरजेचं आहे. फेरोमन सापळे जर पाहिले आपण, तर कीड सर्वेक्षणासाठी अतिशय महत्वाचं आहे. सोयाबीन असेल, तूर असेल, कपाशी असेल, उडीद, मूग कोणतेही पीक असो, त्यावर जी कीड येणार आहे त्या किडीसाठी आपल्याला कामगंध गोळी आणि कामगंध सापळा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. कृषी विभागात सुद्धा उपलब्ध आहे. त्याचा वापर आपण करावा. सोयाबीनचं पीक 30 ते 35 दिवसाचं झाल्यानंतर याच्यामध्ये काय करायचं, एकरी आपण 2 तरी सापळे किमान आपण सर्वेक्षणासाठी लावणं गरजेचं आहे. आपल्याला ज्या किडीचं सर्वेक्षण करणं आहे त्या किडीचा सापळा लावणं आपल्याला आवश्यक आहे. या सापळ्यामध्ये जर आपल्याला 8 ते 10 नर पतंग सतत 2 ते 3 दिवस पडलेले दिसले, तर आपण समजायचं की आता फवारणीची वेळ आलेली आहे. बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही किंवा आळ्या मोठ्या होऊन जातात, वेळ हातातून निघून जाते. बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव केलेला असतो आणि त्यावेळेस आपण फवारणी करतो. ते मुळे आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आणि पीक संरक्षण खर्चात सुद्धा वाढ होते. त्यामुळं एकरी किमान 2 जरी सापळे आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये आपण लावले, तर आपल्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची कीड आणि किती प्रमाणात येणार याचंही आपल्याला माहीत होतं आणि पुढच्या सर्वेक्षणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी आपल्याला त्याचं उपयोगी ठरतं. त्यानंतर जर विचार केला आपण, तर लिंबोळी अर्काचा वापर. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे की 5% लिंबोळीचा अर्क वापरणं प्राथमिक अवस्थेमध्ये कोणत्याही पिकासाठी ऑफिशियल. या आळीवर्गीय किडी असतील, रस शोषक किडी असतील, या सर्व किडीच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला 5% निंबोळीचा अर्क तयार घरच्या घरी आपण तयार करू शकतो. त्याचा वापर आपण योग्य पद्धतीनं करावा आणि आपल्या पीक संरक्षण करावं. त्याचमुळं मित्र किडीचं सुद्धा संवर्धन होतं. आता निंबोळी अर्क वापरण्याचा आग्रह याच्यासाठी आहे की हा पर्यावरणपूरक आहे. पर्यावरणपूरक असून मित्र किडीला सुद्धा त्याची संख्या वाढण्यास मदत करतो. याच्यामुळे सर्वात महत्वाचं होतं, याच्यामध्ये 3 प्रकारचे गुणधर्म आहे निंबोळी अर्कमध्ये. एक तर अँटीफिडंट आहे. काय होतं की एखादी वेळेस फवारणी केली आपण, तर असल्यामुळं काय होतं की परावृत्त होतात, म्हणजे खाण्यापासून परावृत्त म्हणजे खाऊ शकत नाही, कडवट होतात ते फवारण्यामुळं. ते झाड कडवट होतं आणि त्यामुळं काय होतं की ते खाऊ शकत नाही. त्यानंतर बऱ्याच वेळा याला उग्र वास असल्यामुळं काय होतं की वासामुळे जे पतंग, मादी पतंग आपल्या पिकाकडे येणारे ते आकर्षित येत नाहीत आणि दुसऱ्या पिकावर जातात, दुसरीकडे जातात किंवा धुऱ्यावर जातात, म्हणजे मुख्य पिकावर अंडी देत नाही. आणि एखाद्या वेळेस त्यांच्या खाण्यात सुद्धा आलं, त्याच्यामध्ये केमोस्टरलेंट आहे, म्हणजे नपुसक सुद्धा होतात. असं 3 प्रकारचा हा काम करतो. निसर्गानं दिलेला आपल्याला अतिशय
वरदान आहे. त्यामुळे लिंबोळी अर्काचा वापर जरूर यामध्ये कीड व्यवस्थापनामध्ये करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या सोयाबीनच्या याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मित्र किडी असतात. त्यामध्ये विशेष करून आहे क्रायसोपा आहे, त्यानंतर लेडी बर्ड बीटल आहे, नंतर ट्रायकोग्रामा नावाचा मित्र कीड आहे. ही जर किडीचं आपण संगोपन झालं तर आपल्या किडीचं योग्य प्रकारे व्यवस्थापन होतं. त्याचप्रमाणे जैविक नियंत्रणासाठी आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे किंवा कृषी विभागामध्ये किंवा कृषी विज्ञान केंद्राकडे उपलब्ध आहे बिव्हेरिया बॅसियाना आणि बीटी, हे दोन्ही जैविक कीटकनाशक आहे. जेव्हा आपलं ढगाळ वातावरण असेल किंवा संध्याकाळच्या वेळेस जर याची फवारणी केली आपण तर आपल्याला अतिशय चांगले परिणामकारक रिझल्ट याचे मिळून येतात. या दृष्टीने आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. आणि सर्व शेतकरी बंधूंनो, जैविक नियंत्रणानंतर आपल्याला मुख्यत्वे करावं लागतं ते रासायनिक कीटकनाशकाचं नियंत्रण. एखाद्या वेळेस जर किडीनं आर्थिक नुकसानीची पातळी जास्तच ओलांडली, मोठ्या प्रमाणात आपल्या पिकावर जर प्रादुर्भाव आला, तर आपल्याला विद्यापीठानं किंवा लेबल क्लेमनुसार जी काही शिफारशी कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्याचा वापर करणं अतिशय गरजेचं ठरतं. त्या दृष्टीनं उंटअळीसाठी जी काही शिफारस करण्यात आलेली कीटकनाशक आहे तिच्यामध्ये लेम्डा सायलोथ्रिन 120 ml प्रति एकर आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर प्रोपेनोफॉस 50% EC 40 ml प्रति एकराचं प्रमाण आहे. त्यानंतर क्लोरेंट्रॅनिलिपोल 18.5% SC कोराझन नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे जवळपास आपल्याला 60 ml प्रति एकर प्रमाणे घ्यावं लागेल. त्यानंतर फ्लोबोंडामाइड 20% WG टाकुमी या नावानं मार्केटमध्ये प्रचलित आहे. जवळपास 100 ग्रॅम प्रति एकर आपल्याला याचं प्रमाण आहे. त्यानंतर जी काही संयुक्त कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये थायमिथॉक्झाम प्लस लेम्बडा सायलोथ्रिन हे जवळपास आपल्याला अल्लिका नावानं जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला 50 ml प्रति एकर याप्रमाणे घेणं गरजेचं आहे. त्यानंतर क्लोरेंट्रॅनिलिपोल प्लस लेम्बडा सायलोथ्रिन हे जे काही संयुक्त कीटकनाशक आहे ॲम्प्लिगिओ नावानं हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. याचा जवळपास 80 ml प्रति एकर याप्रमाणेच आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बीटा सायलोथ्रिन आणि इमिडाक्लोरोपिड हे जे संयुक्त कीटकनाशक आहे सोलोमन नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर जवळपास 140 ml प्रति एकर आपल्याला, तर हे प्रति एकर हे प्रमाण घेताना आपण सर्वात आधी आपल्या एकरासाठी किती पंप लागतील हे निश्चित करून त्यानुसार या कीटकनाशकाचा डोस ठरवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जो प्रकार येतो की लष्करी अळी, लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी जे काही शिफारस केलेली कीटकनाशक आहे त्यामध्ये सर्वात पहिलं स्पिनोटोरम म्हणजे डेलिकेट नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जवळपास 180 ml 120 ml प्रति एकर आपल्याला याचं प्रमाण घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ट्रायन इंट्रालिपोल 18.18% SC म्हणजे वायगो नावानं प्रसिद्ध आहे. जवळपास 100 ml प्रति एकरचा याचा डोस आहे. तर तेवढं आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर जे संयुक्त कीटकनाशक आहे ॲसेटॅमिप्रिल प्लस बायफेन्थ्रॉन जवळपास हे 60 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर या संयुक्त सर्व कीटकनाशक जे असतील हे आपल्याला आपले जेवढे पंप असतील त्याच प्रमाणात वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर उंटाळी, लष्करी अळी आणि हेलिकोवर्पा अळीसाठी आपल्याला जी काही कीटकनाशकं दिलेली आहेत त्यामध्ये फ्लेबोंडामाइड आहे 29.35% EC, फेम किंवा टाकोनी नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. हे जवळपास 60 ml प्रति एकर याप्रमाणे घेणं गरजेचं आहे. त्यानंतर इमावॅक्टिन बेन्झोएट, प्रोक्लेम किंवा इमाम किंवा बाकीच्या कंपनीचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत तर ते जर आपण 170 ml प्रति एकर याप्रमाणे घेणं आवश्यक आहे. त्यानंतर जे संयुक्त कीटकनाशक आहे नोहारलॉन प्लस इंडॉक्झिकार्ब पेलथरा नावानं जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे जवळपास 350 ml घेणं गरजेचं आहे. ही सर्व कीटकनाशकं जी आहे याच्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्या पिकावर कोणत्या अळीचं प्रमाण आहे, तिचा प्रादुर्भाव किती आहे या प्रमाणात आपण त्या कीटकनाशकाची निवड करून प्रति एकर जो डोस दिलेला आहे तो लक्षात घेऊन आणि एका एकरासाठी आपल्याला किती पंप लागतील याचं निश्चित करून ते प्रमाण ठरवून त्यानंतर योग्य फवारणी करावी म्हणजे योग्य व्यवस्थापन होईल. तरी शेतकरी बंधूंनो, आजच्या याच्यामध्ये आपण सोयाबीन होणारी जी काही प्रमुख अळीवर्गीय किडी असतील, विशेष करून पानं पोखरणाऱ्या किडी असतील, पानं खाणाऱ्या किडी असतील आणि शेंगा पोखरणाऱ्या किडी आहेत, यांचं व्यवस्थापन कसं करायचं, व्यवस्थापन करताना
आपण किडीचं सर्वेक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. सर्वेक्षणानुसार आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून आपण जी काही शिफारस केलेली जी कीटकनाशक आहे याचा वापर करून आपल्या किडीचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि आपलं सोयाबीनचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. तरी धन्यवाद.